नमस्कार, निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहूया आंब्याचा शिरा। आंब्याचा शिरा करण्यासाठी मी 1 वाटी मध्यम असा रवा घेतलेला आहे। अगदी बारीक रवा घेतलेला नाहीये, आपण जो नेहमी उपम्याला वगैरे वापरतो तोच हा रवा आहे। 1 वाटी रवा म्हणजे वजनी 130 ग्रॅम आहे। 1 वाटी साखर वजनी 160 ग्रॅम, 1 वाटी आंब्याचा रस आणि पाऊण वाटी तूप वजनी 100 ग्रॅम। आता प्रथम आपल्याला रवा भाजायला घ्यायचा आहे। त्याच्या आधी आपण त्यासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण पाहूया। 1 वाटी रवा घेतलेला आहे आपण, तर त्याच वाटीने या सगळ्या वाट्या एका सेट मधल्याच आहेत। त्याच वाटीने हे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी दूध घेऊया। थोडंसं दूध किंवा पाणी असं थोडंसं जास्त घेते आहे, म्हणजे 2.25 पट हे आपल्याला घ्यायचं आहे। अगदी 2.5 नाही आणि फक्त 2 नाही, तर 2.25 पट मी पाणी आणि दूध मिक्स असं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला एकीकडे तापत ठेवायचं आहे आणि रवा भाजायला घेऊया। प्रथम 2 ते 4 मिनिटं हा रवा अगदी थोडासा हलकासा भाजून घेऊया आणि मग त्यामध्ये तूप घालूया। आता 2 ते 3 मिनिटं हा रवा भाजून झालेला आहे। यामध्ये आता तूप घालूया। रव्यामध्ये तूप घातलं की एकीकडे पाणी आणि दूध हे आपल्याला जे तापत ठेवायचं आहे त्याचा गॅस सुरू केलेला आहे। फार लवकर जर का दूध पाणी तापत ठेवलं तर मग ते थोडंसं आटतं आणि मग आपला पाण्याचा अंदाज चुकतो। आता 4 ते 5 मिनिटं हा रवा चांगला खमंग भाजून घेऊया। आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पहा, आता हा रव्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। रवा अगदी लाल करायचा नाही, थोडासा गोल्डन रंगावर असा हा रवा भाजायचा आहे। आता गॅस बंद करायचा आहे, म्हणजे कढईचं तापमान थोडंसं कमी होईल। दूध पाण्याला थोडीशी उकळी यायला लागलेली आहे, पण गॅस बंद करून आता गरम कढईत नुसता आपण हा रवा असं डावीने हलवत राहायचंय। कढईचं तापमान म्हणजे कमी होईल, कारण एकदम ह्या गरम कढईमध्ये जर का आपण दूध पाणी ओतलं तर ते बाहेर उडतं, हातावर उडतं। म्हणून कढईचं तापमान थोडंसं कमी होण्यासाठी गॅस बंद करूया आणि 2 मिनिटं हा रवा असा ढवळत राहूया। 2-3 मिनिटं झालेली आहेत। दूध पाणी मात्र उकळलेलं आहे आणि गॅस अजून बंदच आहे। आता आपण ह्यामध्ये दूध पाणी जे उकळलेलं आहे ते हळूहळू घालूया। आता मी गॅस सुरू करते आहे। गॅस बारीक केलेला आहे आणि यावर आता 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, पाहूया। अगदी छान अशी वाफ आलेली आहे। आपण 2.25 पट दूध पाणी मिक्स घेतलेलं होतं, त्यातलं मी ते पाव पट जे वरचं पाणी दूध होतं ते थोडंसं अजून ठेवलेलं आहे बाजूला। ते लागलं तरच घालायचं, नाहीतर आपण ते चहासाठी वगैरे वापरू शकतो। आता मला याच्यामध्ये गरज वाटत नाहीये, ह्या रव्याला अगदी व्यवस्थित वाफ आलेली आहे। आता यामध्ये घालूया आंब्याचा रस। गॅस अगदी मध्यमच आहे, मोठा केलेला नाहीये। आंब्याचा रस घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 1-2 वाफा ह्याला द्यायच्या आहेत आणि मग साखर घालूया। आता पुन्हा यावर झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटांनी पाहूया। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आता पाहूया।
हे पहा, रवा अगदी छान फुलून आलेला आहे. आंब्याच्या रसामध्ये तो खूप छान शिजलेला आहे. आता यामध्ये साखर घालूया. साखर घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घेऊया. खूपच छान रंग आलेला आहे. आता ही साखर रव्यामध्ये चांगली मुरायला हवी, म्हणजे मग तो शिरा खूप छान होतो. तर पुन्हा 1-2 मिनिटं झाकण ठेवूया. आता साखर घातल्यानंतर 3-4 मिनिटं झालेली आहेत. यामध्ये आता किंचित मिठाची कणी घालूया. अगदी थोडंसं, चिमटीनीच घालायचं आहे मीठ. वेलची पावडर घालते आहे आणि थोडेसे पिस्त्याचे पातळ काप. तुम्हाला कोणतं जे आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही घाला, किंवा कोणताही फ्लेवर किंवा ड्रायफ्रूट न घालता सुद्धा आंब्याचा शिरा नुसता सुद्धा छान लागतो. आता अगदी मस्तपैकी हा शिरा तयार आहे. शिजलेला पण आहे, साखर पण छान विरघळली आहे. आंब्याचा शिरा हा थोडासा असा लुसलुशीत आणि मऊसरच हवा. आता यावर झाकण वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाहीये आणि हा शिरा आता आपला तयार आहे. मस्त साजूक तुपातला डेलिशियस हेल्दी असा हा आंब्याचा शिरा. तुम्हाला ही कृती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा ही कृती, आणि चॅनल प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.